नोकरी करताना दरमहा सॅलरी यायची, पण रिटायरमेंट नंतर खिशात पैसा कसा येणार? जर तुमच्याही मनात हाच प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. विचार करा, जर सरकारकडून दरवर्षी 8.2% कन्फर्म रिटर्न मिळालं आणि दर 3 महिन्यांनी थेट बँक खात्यात 61,500 रुपये जमा झाले तर कसं वाटेल? जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही रिटायर झाले असेल तर पैशांची काळजी मिटवणारी ही सरकारी स्कीम तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या महिन्यात माझी एका व्यक्तीशी भेट झाली. ते रिटायर झालेले होते आणि त्यांनी हसत हसत मला एक गोष्ट सांगितली. बेटा, नोकरी करताना तर दरमहा सॅलरी यायची, पण रिटायरमेंट नंतर सर्वात मोठी चिंता हीच असते की दरमहा पैसा कुठून येणार. आणि मग त्यांचं बोलणं ऐकून जाणवलं की हीच चिंता आज आपल्या देशातील लाखो रिटायर्ड लोकांची आहे. हे बघा, जर तुमच्याही घरातही कोणी रिटायर झालं असेल किंवा पुढच्या काही वर्षात होणार असेल तर आजचा हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की रिटायरमेंट नंतर तुमच्या आई वडिलांना कधीच पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे लागू नये, त्यांच्या लहान मोठ्या गरजा कोणत्याही चिंतेशिवाय पूर्ण होत राहोत आणि त्यांच्या खात्यात वेळोवेळी एक नियमित इन्कम येत राहो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सरकारची अशी एक स्कीम सांगणार आहे जी विशेषतः रिटायरमेंट नंतर नियमित आणि सुरक्षित इन्कम मिळवण्यासाठी बनवली आहे. मित्रांनो, विचार करा, जर तुम्हाला दरवर्षी 8.2%चा 100% सरकारी गॅरंटी असलेला रिटर्न मिळाला आणि दर 3 महिन्यांनी 61,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात आले तर कसं राहील? म्हणजेच महिन्याचा विचार केला तर सुमारे 20,500 रुपयांची रेग्युलर इन्कम, आणि हे पूर्णपणे भारत सरकारच्या गॅरंटीसह स्टेट बँकच्या माध्यमातून. आणि अलीकडे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स मध्ये मोठा बदल झाला आहे. आधी यामध्ये एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकत होती, पण आता ही मर्यादा वाढून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. आणि जर पती पत्नी दोघेही या स्कीम साठी पात्र असतील तर दोघे मिळून 60 लाख रुपये पर्यंतची गुंतवणूक करू शकतात, ज्यामुळे महिन्याला सुमारे 41,000 रुपयांची इन्कम बनू शकते. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला SBI ची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमची संपूर्ण माहिती देणार आहे, जसे की किती पैसे मिळणार आणि त्याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन, या स्कीम मध्ये कोण गुंतवणूक करू शकते, ज्यामध्ये VRS आणि डिफेन्स मधून रिटायर झालेले नियमही समाविष्ट आहेत, आणि तिसरं म्हणजे कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट आणि TDS चे नियम, आणि चौथं मुदतीपूर्वी पैसा काढल्यास किती पेनल्टी लागेल, आणि पाचवं म्हणजे SBI मध्ये आपले SCSS खाते कसे उघडायचे, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला अशीच बँकिंग, गुंतवणूक आणि पर्सनल फायनान्सशी संबंधित कामाची माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा. चला आता वेळ न घालवता थेट सुरू करूया. पहिलं म्हणजे गुंतवणुकीवरती मिळणारा परतावा आणि कॅल्क्युलेशन आपण बघूया. यावेळी SCSS वरती 8.2% वार्षिक व्याज मिळत आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही आहे, ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक करता त्याच दिवशीचा व्याजदर पूर्ण 5 वर्षांसाठी लॉक होतो. म्हणजेच पुढच्या क्वार्टर मध्ये सरकारने व्याजदर कमी केले तरी तुमच्या गुंतवणुकीवरती मिळणारा व्याजदर बदलत नाही. आणि जर तुम्ही या स्कीम मध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमचे संपूर्ण कॅल्क्युलेशन असं असेल. हे बघा, समजा तुम्ही 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली, यावर तुम्हाला 8.2% वार्षिक फिक्स व्याजदर मिळेल. म्हणजे संपूर्ण वर्षात तुम्हाला 2,46,000 रुपयांची व्याज मिळेल. पण हा पैसा एकाच वेळी मिळत नाही. SCSS मध्ये व्याजदर 3 महिन्यांनी म्हणजेच क्वार्टरली तुमच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे त्यानुसार तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला 61,500 रुपये मिळतील. आणि जर महिन्यानुसार पाहिले तर हे सुमारे 20,500 रुपये दरमहा रेग्युलर इन्कमच्या बरोबर आहे. आणि संपूर्ण 5 वर्षात फक्त व्याजातूनच तुम्हाला सुमारे 12,30,000 रुपयांची कमाई होईल. तर तुमचे 30 लाखांचे मूळ भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहील. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेक लोकांना वाटते की SCSS मध्ये दरमहा पैसा येतो, पण तसे नाही. या स्कीम मध्ये व्याज दरमहा नाही तर 3 महिन्यांनी बँक खात्यामध्ये जमा होते. सरकार फक्त 4 ठरवलेल्या तारखांना तुमच्या SBI लिंक्ड सेव्हिंग अकाउंट मध्ये व्याज पाठवते, जसे की 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर, 1 जानेवारी. म्हणजेच जर तुमच्या वाट्याचे 61,500 रुपये व्याज बनत असेल तर हे या 4 तारखांपैकी एका दिवशी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आता दुसरं आपण बघूया पती पत्नीचे उदाहरण. जर पती आणि पत्नी दोघेही या स्कीम साठी पात्र असतील आणि दोघे आपल्या नावावरती 30 लाखांची गुंतवणूक करत असतील तर दोघे मिळून एकूण 60 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. म्हणजे अशा प्रकारे
पगार आहे दोघांना मिळून दर क्वार्टरला 1,23,000 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याचा विचार केला तर सुमारे 41,000 रुपयांची रेग्युलर इन्कम होईल. आणि मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. काय तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा हवी आहे? जर हो तर तुम्हाला माहितच असेल की इन्शुरन्स घेणे किती महत्वाचे आहे. पॉलिसी बाजारवरती तुम्हाला 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स पार्टनर्सचे प्लॅन एकाच ठिकाणी कम्पेअर करण्याची सुविधा मिळते. इथे टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम सुमारे 400 ते 500 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होतो, ज्यामध्ये करोडो रुपयापर्यंतची कव्हरेज मिळू शकते. तसेच 15% पर्यंतचा डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. आणि तसेच हेल्थ इन्शुरन्स सुद्धा सुमारे 400 ते 500 रुपये प्रति महिन्यापासून सुरू होतो, ज्यामध्ये करोडो पर्यंतचे कव्हरेज, 25% पर्यंत डिस्काउंट, 30 मिनिटांचे क्लेम सपोर्ट आणि एक डेडिकेटेड हेल्थ मॅनेजर यांच्यासारख्या सुविधा सुद्धा मिळतात. जर तुम्ही तुमच्यासाठी योग्य इन्शुरन्स प्लॅन शोधत असाल तर याकडे नक्की लक्ष द्या. बरं, आता प्रश्न येतो की SCSS मध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करू शकतो का? तर उत्तर आहे नाही. या स्कीम साठी सरकारने काही नियम बनवले आहेत. पहिला नियम म्हणजे 60 वर्षे किंवा त्याहूनही अधिक वयाचे लोक. जर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचे वय 60 वर्षे किंवा त्याहूनही अधिक असेल तर तुम्ही लगेच SCSS खाते उघडू शकता. दुसरा नियम म्हणजे 55 ते 60 वर्षे वयोगट रिटायर झालेले कर्मचारी. हे बघा, जर तुम्ही व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली असेल किंवा सुपर अॅन्युएशन अंतर्गत रिटायर झाला असाल तर 55 ते 60 वर्ष वयाच्या दरम्यानही SCSS खाते उघडू शकता. पण यासाठी रिटायरमेंटचा पैसा मिळण्यापासून 1 महिन्याच्या आत खाते उघडावे लागेल. आता तिसरा नियम मी सांगते. रिटायर्ड डिफेन्स कर्मचारी. जर तुम्ही डिफेन्स फोर्सेस मधून रिटायर झाला असाल तर तुम्ही वयाच्या 50व्या वर्षापासून SCSS खाते उघडू शकता. इथे रिटायरमेंटचे पैसे मिळण्याच्या 1 महिन्यातच गुंतवणूक करावी लागेल. तर या स्कीम साठी कोण पात्र नाही हे मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे NRI या स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकत नाही. दुसरं म्हणजे HUF सुद्धा SCSS खाते उघडू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे संयुक्त खाते म्हणजे जॉईंट अकाउंट फक्त पती किंवा पत्नी सोबतच उघडता येते. मुलांसोबत, भाऊ बहिणीसोबत किंवा इतर नातेवाईकांसोबत जॉईंट अकाउंट उघडण्याची परवानगी नाही. आता टॅक्स नियम आणि TDS बद्दल मी सांगते. गुंतवणूक करण्यापूर्वी टॅक्सचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. पहिलं म्हणजे टॅक्स बेनिफिट. जर तुम्ही SCSS मध्ये गुंतवणूक केली तर कलम 80C अंतर्गत एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स सूटचा लाभ मिळू शकतो. दुसरं म्हणजे टॅक्सचे नियम. SCSS मधून दर 3 महिन्याने मिळणारे व्याज पूर्णपणे टॅक्सच्या अधीन असते. म्हणजेच त्या व्याजावरती तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब अनुसार टॅक्स भरावा लागेल. आणि तिसरं म्हणजे TDS. जर एका आर्थिक वर्षात तुमच्या सर्व SCSS खात्यांमधून मिळणारे एकूण व्याज 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाले तर SBI 10% TDS कापेल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न टॅक्स मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही दर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला SBI ब्रांच मध्ये फॉर्म 15H जमा करू शकता, ज्यामुळे TDS कापला जाणार नाही. आता मुदतीपूर्वी पैसे काढल्यास पेनल्टी लागते का? तर SCSS मध्ये मॅच्युरिटी 5 वर्षांची असते, पण गरज पडल्यास पैसे काढण्याचे नियम मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही व्याज मिळणार नाही. आधीच व्याज आले असल्यास ते मूळ रकमेतूनच वजा केले जाईल. दुसरं म्हणजे 1 वर्षानंतर पण 2 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी जमा केलेल्या रकमेचे 1.5% पेनल्टी कापली जाईल. आणि तिसरं म्हणजे 2 वर्षानंतर पण 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मूळ रकमेचे 1% पेनल्टी कापले जाईल. तर आता SBI मध्ये SCSS खाते कसे उघडावे हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला या स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते आपण बघूया. पहिलं म्हणजे वयाचा पुरावा जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा जन्म दाखला. दुसरं म्हणजे ओळख आणि पत्त्याचा पुरावा जसे की आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र. आणि तिसरं म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. VRS किंवा डिफेन्सची रिटायरमेंट कागदपत्र ज्यामध्ये रिटायरमेंटची तारीख स्पष्ट लिहिलेली असेल. आता खाते उघडण्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे बँकेतून फॉर्म A भरा. दुसरं म्हणजे पेमेंटसाठी 1 लाख रुपयापर्यंत रोख कॅश देऊ शकता. आणि 1 लाख ते 30 लाखापर्यंतच्या रकमेसाठी डिमांड ड्राफ्ट किंवा चेक मधून पेमेंट करावे लागेल, जे तुमच्या SBI सेव्हिंग अकाउंट्स मधून असावे. आणि तिसरं म्हणजे तुमचे SBI सेव्हिंग अकाउंट्स तुमच्या SCSS अकाउंटशी नक्की लिंक करून घ्या, म्हणजे जेणेकरून दर 3 महिन्याने मिळणारे 61,500 रुपयांचे व्याज आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर मित्रांनो, SBI सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही आजची भारतातील सर्वात सुरक्षित आणि विश्वासू फिक्स्ड इन्कम स्कीम मानली जाते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या घरच्या त्या लोकांसोबत शेअर करा जे रिटायर झाले आहेत किंवा लवकरच रिटायर होणार आहेत. आणि अशाच बँकिंग, गुंतवणूक, सरकारी योजना आणि पैशांशी संबंधित सोप्या माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.